जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा। वर्ग 12वीच्या नवीन अभ्यासक्रमानुसार इंग्रजी विषयाचा पहिला पाठ आपण आज पाहणार आहोत। त्या पाठाचं नाव आहे ॲन ॲस्ट्रोलॉजर्स डे, एका ज्योतिषाचा दिवस। हा पाठ लिहिलेला आहे R.K. नारायण यांनी। रसीपुरम कृष्णस्वामी अय्यर नारायण स्वामी is the name of R.K. Narayan. He was born on 1906 and died in 2001. He is well-known novelist among Indian English writers. त्यांच्या लेखनाद्वारे त्यांनी 14 नॉवेल्स व 5 शॉर्ट स्टोरीज व्हॉल्यूम्स लिहिलेले आहे। मालगुडी डेज हा त्यांचा अप्रतिम असा स्टोरीज व्हॉल्यूम आहे। इंडियन इंग्लिश लिटरेचरमध्ये त्यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल त्यांना अत्यंत मानाचा समजला जाणारा साहित्य अकादमी अवॉर्डने सन्मानितसुद्धा करण्यात आले। त्यांच्या लेखनातून ह्युमन रिलेशनशिपला त्यांनी डिफिक्ट केलेला आहे, वर्णन केलेलं आहे। भारतीय जीवन पद्धती त्यांनी अत्यंत सुरेखपणे, आकर्षकपणे, अत्यंत साधेपणाने रेखाटलेली आहे आणि त्यांचं लेखन पाहताना, त्यांचं लिखाण जेव्हा आपण वाचतो त्यावेळेला ते लेखन मनाचा ठाव घेतल्याशिवाय राहत नाही। ॲन ॲस्ट्रोलॉजर्स डे हा पाठसुद्धा असाच एक चरित्र वर्णन करणार आहे। अशाच एका चरित्राचं वर्णन करत आहे। ते चरित्र आहे ज्योतिषाचं, की एक ज्योतिषी आपला दिवस कसा घालवतो। चला तर बघूया लेसन ॲन ॲस्ट्रोलॉजर्स डे, एका ज्योतिषाचा दिवस। Punctually at midday he opened his bag and spread out his professional equipment, which consisted of a dozen cowrie cells, a square piece of cloth with obscure mystic charts on it, a notebook and a bundle of Palmyra writings. हा ज्योतिषी मिडडेला आपला व्यवसाय सुरू करायचा। एका ठिकाणी तो जायचा आणि एक बॅग घेऊन जायचा। त्या बॅगमध्ये त्याचे काही प्रोफेशनल इक्विपमेंट्स असायचे, जसं की त्यामध्ये कवड्या असायच्या, काही चौकोनी आकाराचे कपडे असायचे। त्या कपड्यांवरती काहीतरी लिहिलेलं असायचं। ते कसं असायचं? ऑब्स्क्युअर म्हणजे डिफिकल्ट टू अंडरस्टँड। आणि मिस्टिक चार्ट्स पण त्यावर होते। मिस्टिक चार्ट्स म्हणजे काहीतरी गूढ गुपित असं काहीतरी लिहिलेले काही चार्ट्स होते। त्यासोबतच त्याच्याजवळ एक नोटबुक आणि पल्मिरा या झाडापासून बनवलेले जे काही पेपर्स असतात, तर त्या पेपरचे काही बंडल्स होते, त्यावर काहीतरी लिहिलेलं होतं, रायटिंग्स होतं। हिज फोरहेड वॉज रिस्प्लेंडंट विथ सॅक्रेड ॲश अँड व्हर्मिलियन अँड हिज आईज स्पार्कल्ड विथ अ शार्प ॲबनॉर्मल ग्लीम विच वॉज रिअली अँड आउटकम ऑफ अ कंटिन्युअल सर्चिंग लुक फॉर कस्टमर्स। त्याच्या कपाळावर एक विशेष चमक होती। रिस्प्लेंडंट म्हणजे एक ब्राईट, त्याचं कपाळ ब्राईट होतं, त्याच्यावर एक चमक होती आणि त्यावर सॅक्रिड ॲश म्हणजे पवित्र अशी राख त्याच्यावर त्यानं लावलेली असायची आणि त्यासोबतच लाल रंग, व्हर्मिलियन म्हणजे लाल रंग, आणि त्याचे डोळे हे चमकत होते। त्याच्या डोळ्यामध्ये एक शार्प ॲबनॉर्मल ग्लीम होतं, म्हणजे ॲबनॉर्मल, नॉट नॉर्मल, एक ग्लीम होतं, एक चकाकी होती की तो त्या चकाकीमधून, त्या डोळ्यांमधून सर्चिंग करत होता की कुठला कस्टमर आपल्याकडे येईल, कोणत्या व्यक्तीला आपल्याला आपला कस्टमर बनवावा लागेल, काय करावं लागेल। तर अशा प्रकारे तो होता। बट व्हिच इज सिम्पल क्लायंट्स टूक टू बी अ प्रोफेटिक लाईट अँड फेल्ट कम्फर्टेड. The power of his eyes was considerably enhanced by their position placed as they were between the painted forehead and the dark whiskers which streamed down his cheeks. आता त्याच्याकडे जे कस्टमर्स यायचे ते कस्टमर कसे असायचे? ज्योतिषाकडे जे कस्टमर यायचे त्या कस्टमरला हा ज्योतिष सांगायचा की तुझं भविष्य उज्ज्वल आहे, म्हणजे त्यांना प्रोफेटिक लाईट मिळायचा आणि त्या प्रोफेटिक लाईटच्या आधारावर हे लोक स्वतःला कम्फर्टेड फील करायचे। ज्याप्रमाणे एखाद्या ज्योतिषाचे डोळे पाहिजे, त्या डोळ्यांमध्ये तेजस्वीपणा पाहिजे, तसाच तेजस्वीपणा, ब्राईटनेस या ज्योतिषाच्या डोळ्यामध्ये होता। त्याला कारणही तसंच होतं, कारण त्याचे डोळे हे असे काही प्लेस्ड केलेले होते, कारण त्याच्या डोळ्यांवर, कपाळावर व्हर्मिलियन आणि ॲश होती आणि डोळ्यांच्या खाली
मुस्टॅक्स बियर्ड होती. त्यामुळं मुस्टॅक, बियर्ड आणि व्हर्मिलियन आणि ॲश याच्या मधोमध त्याचे डोळे असल्यामुळे त्याचे डोळे हे उठून दिसत होते, ब्राईट दिसत होते आणि ते लोकांना खुणावत होते. इवन अ हाफ विट्स आईज वुड स्पार्कल इन सच अ सेटिंग. एखादा मतिमंद जरी व्यक्ती त्या ठिकाणी बसवला आणि त्याला जर या पद्धतीने ड्रेसअप केलं तर तो सुद्धा अशाच पद्धतीने दिसेल, त्याचे डोळेसुद्धा अशाच पद्धतीने चमकेल असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. टू क्राउन द इफेक्ट ही वोन अ सॅफ्रॉन कलर्ड टर्बन अराउंड हिज हेड. द कलर स्कीम नेवर फेल्ड. आणि या सर्वांचा परिणाम अधिक परिणामकारकपणे व्हावा यासाठी या ज्योतिषाने आपल्या डोक्यावर एक पगडी बांधली होती आणि तीसुद्धा सॅफ्रॉन कलरची. आता सॅफ्रॉन कलर म्हणजे केशरी रंगाची पगडी, खूप मोठी दाढी, खूप मोठ्या मिशा, कपाळावर व्हर्मिलियन, कुंकू, लाल रंग, सोबतच ॲश, एवढं जर असेल तर कुठलाही व्यक्ती त्याच्याकडे सहजच आकर्षिल्या जाईल. त्याचा जो गेटअप होता, त्याचा जो मेकअप होता, तो कधीच फेल्युअर होणारा नव्हता. People were attracted to him as bees are attracted to cosmos or dahlia stalks. He sat under the boughs of spreading tamarind trees which flank a path running through the town hall park. आता तो एका चिंचेच्या झाडाखाली बसायचा आणि तिथूनच लोक ये जा करायचे. खूप वर्दळीचा भाग होता. बाजूलाच एक टाउन हॉल होतं, ज्या ठिकाणी प्रशासन चालते असा एक हॉल होता. तर त्या हॉलकडे भरपूर लोक जायचे. तर अशा ठिकाणी तो बसायचा आणि लोक त्याच्याकडे अशा पद्धतीने यायचे जणू काही मधमाशा काही फुलांकडे आकर्षित होतात. डेहलिया आणि कॉस्मॉस या फुलांकडे ज्याप्रमाणे मधमाशा आकर्षित होतात त्याचप्रमाणे लोक त्याच्याकडे आकर्षित व्हायचे. इट वॉज अ रिमार्केबल प्लेस इन मेनी वेज. अ सर्जिंग क्राउड वॉज ऑलवेज मूव्हिंग अप अँड डाऊन धिस नॅरो रोड फ्रॉम मॉर्निंग टिल नाईट. A variety of trades and occupations was represented all along its way. Medicine sellers, sellers of stolen hardware and junk, magicians, and above all, an auctioneer of cheap cloth who created enough din all day to attract the whole town. आता ते प्लेस बघा कसं होतं. इट वॉज रिमार्केबल, अतिशय रिमार्केबल प्लेस होतं, महत्त्वपूर्ण असं ते ठिकाण होतं, ज्या ठिकाणी नेहमीच गर्दी राहायची. सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या ठिकाणी गर्दी राहायची. वेगवेगळ्या प्रकारचे विविध व्यवसाय करणाऱ्या लोकांनी तो परिसर गजबजून जायचा. जसं की औषध विक्रेते, लोखंडाचे पार्ट्स विकणारे काही लोक, काही मॅजिशियन्स, जादूगार आणि ऑक्शनियर ऑफ अ चीप क्लॉथ म्हणजे जुने पुराणे कपडे अत्यंत कमी भावामध्ये ज्या ठिकाणी मिळतात त्याला म्हणतात ऑक्शनियर. तर असंही एक दुकान त्या ठिकाणी होतं आणि या दुकानामुळे त्या ठिकाणी भरपूरच गर्दी राहायची. संपूर्ण स्ट्रीट, तो एरिया पूर्ण गजबजलेला असायचा. नेक्स्ट टू हिम इन vociferousness came a vendor of fried groundnut who gave his wear a fancy name each day, calling it Bombay ice cream one day, and on the next Delhi almond, and on the third Raja's delicacy, and so on and so forth. And people flocked to him. A considerable portion of this crowd dallied before the astrologer too. आता या ॲस्ट्रॉलॉजरच्या बाजूलाच एक व्हेंडर होता जो शेंगदाण्याचा व्यवसाय करायचा आणि तो त्याचे फ्राईड ग्राउंडनट्स विकताना वेगवेगळ्या नावानं तो त्या लोकांना बोलवण्यासाठी काही ट्रिक्स वापरत होता. जसं की तो कधी म्हणायचा की चला चला घ्या बॉम्बेचा आईस्क्रीम घ्या, कधी म्हणायचा दिल्लीचा बदाम घ्या, तर कधी म्हणायचा राजाचे पक्वान घ्या. आणि अशा प्रकारे असं म्हटल्यामुळं भरपूर लोक त्याच्याकडे थव्याप्रमाणे यायचे आणि त्याच्याचमुळं काय व्हायचं की अ कन्सिडरेबल पोर्शन ऑफ क्राऊड डॅलिड बिफोर द ॲस्ट्रॉलॉजर टू. आणि त्याचाच एक फायदा ॲस्ट्रॉलॉजरला सुद्धा व्हायचा. बरेचसे लोक ॲस्ट्रॉलॉजरच्या अवतीभोवती घुटमडायचे, डॅलिड घुटमडायचे. द ॲस्ट्रॉलॉजर ट्रान्झॅक्टेड हिज बिझनेस बाय द लाईट ऑफ अ फ्लेअर
which crackled and smoked up above the groundnut heap nearby. आता त्याच्या बाजूला जो काही ग्राउंडनटचा हीप होता, ढीग होता, त्या ठिकाणी लाईट होती, फ्लेअर होतं. त्या ठिकाणी भट्टी असल्यामुळे त्या भट्टीमधून आग निघत होती आणि धूर निघत होता. ज्या वेळेला ते शेंगदाणे भाजल्या जायचे, तळल्या जायचे, तेव्हा क्रॅकल्डसारखा आवाज यायचा, कटकट चटचट असा आवाज यायचा आणि धूर वर जायचा. त्याच धुरामध्ये, त्याच प्रकाशामध्ये ॲस्ट्रॉलॉजरचा बिझनेस चालायचा. हाफ द एन्चांटमेंट ऑफ द प्लेस वॉज ड्यू टू द फॅक्ट दॅट इट डिड नॉट हॅव द बेनिफिट ऑफ म्युनिसिपल लाइटिंग. प्लेस वॉज lit up by shop lights. One or two had hissing gas lights. Some had naked flares struck on poles. Some were lit up by old cycle lamps, and one or two, like the astrologers, managed without lights of their own. ती जागा अतिशय एन्चांटमेंट असलेली जागा, मॅजिकल अशी जागा होती. त्या ठिकाणी चार्म होतं, जादू होती. तर का होतं? कारण त्याचं अर्ध कारण असं आहे की त्या ठिकाणी नगर परिषदेकडून कुठलेही दिव्याची व्यवस्था केली नव्हती, कुठलेही लाईट्स नव्हते. आणि लाईट्स नसल्यामुळे काय झालं, प्रत्येक व्हेंडरजवळ, प्रत्येक व्यापाऱ्याजवळ आपापली लाईटिंगची व्यवस्था होती. कुणाजवळ हिसिंग गॅस लाईट्स होते, म्हणजे जे गॅस लाईट्स त्याच्यामधून असा फुसफुस फुसफुस आवाज येत राहतो त्याला म्हणतात हिसिंग गॅस लाईट्स. कुणाकडे नेकेड फ्लेअर्स होते, टेंबे होते, दिवे होते. काही जणांनी आपले दिवे आपल्या लाईटिंग्स पोलवर ठेवलेल्या होत्या. काही जणांकडे सायकल लॅम्प्स होते आणि काहीच असे एक दोन लोक होते की त्यांच्याकडे काहीच नव्हतं. त्यामध्ये ॲस्ट्रॉलॉजर होता. इट वॉज अ bewildering crisscross of light rays and moving shadows. This suited the astrologer very well for the simple reason that he had not in the least intended to be an astrologer when he began life, and he knew no more of what was going to happen to others than he knew what was going to happen to himself next minute. त्या ठिकाणी विविध लाईट्स विविध एरियातून येत होते आणि त्या ठिकाणी एक कन्फ्युजिंग क्रिसक्रॉस तयार झाला होता. हा कन्फ्युजिंग क्रिसक्रॉस आणि या ॲस्ट्रॉलॉजरच्या जीवनातील कन्फ्युजन या ठिकाणी थोडं कंपॅरिझन केलेलं आहे की त्या लाईट्सचा क्रिसक्रॉस आणि या ॲस्ट्रॉलॉजरचं जीवन हे जसं की सेम होतं. त्या ॲस्ट्रॉलॉजरने सुद्धा कधीच ॲस्ट्रॉलॉजर बनायचं ठरवलं नव्हतं. ज्या वेळेला त्यानं त्याचं जीवन सुरू केलं तेव्हा त्याला हे मुळीच माहीत नव्हतं की काय होणार आहे. ज्या वेळेला त्याच्याकडे कोणी लोक यायचे तेव्हा त्याला बिलकुलच माहीत नव्हतं की या व्यक्तीचं भविष्य काय असेल. त्याला हे पण काही माहीत नव्हतं की त्याचंही पुढचं भविष्य काय राहू शकते. परंतु तरीही त्यानं ते काम सुरू केलं होतं. ही वॉज ॲज मच अ स्ट्रेंजर टू द स्टार्स ॲज वेअर हिज इनोसंट कस्टमर्स. Yet he said things which pleased and astonished everyone. तो ज्याप्रमाणे ग्रह तारे यांच्यापासून अनभिज्ञ होता, त्याला त्याची कुठलीही माहिती नव्हती, तशीच त्याला त्याच्या कस्टमरची सुद्धा कुठलीही माहिती नव्हती. परंतु तो त्याच्या कस्टमरला जे काही सांगायचा त्याचे कस्टमर त्याच्यावर खुश व्हायचे. हे यासाठी व्हायचं कारण त्यानं तेवढा अभ्यास केला होता, त्याची प्रॅक्टिस झाली होती. त्याने आता लोकांची मने ओळखली होती. लोकांना काय पाहिजे हे त्याला समजलं होतं. त्याला आता गेस कसं करायचं याचं त्याला श्रीऊड नॉलेज आलं होतं. तो क्लेवर झाला होता. श्रीऊड म्हणजे गुड ॲट जजिंग पीपल क्लेवरली. त्याला आता लोकांना कसं जज करायचं हे माहीत झालं होतं. All the same, it was as much an honest man's labor as any other, and he deserved the wages he carried home at the end of a day. आता ज्याप्रमाणे एखादा मेहनती मनुष्य काम करून काही कमाई आपल्या घरी नेतो, त्याचप्रमाणे या ॲस्ट्रॉलॉजरचं सुद्धा होतं. तो दिवसाच्या अखेरीस जी काही कमाई आपल्या घरी न्यायचा ती कमाईसुद्धा त्याच्या मेहनतीचीच होती. जरी तो लोकांना भविष्य सांगायचा ते खरं असो की खोटं असो काही असो, परंतु त्याच्या सांगण्यामुळं लोक खुश व्हायचे. लोक
काही काळापुरते, काही वेळापुरते स्वतःचे दुःख विसरायचे, लोकांच्या जीवनामध्ये काही आशा निर्माण व्हायच्या आणि म्हणूनच कदाचित त्याचंही काम एक ऑनेस्ट मॅन्स लेबर म्हणून आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवावं लागेल. He had left his village without any previous thought or plan. If he had continued there, he would have carried on the works of his forefathers. आता त्यानं जे त्याचं गाव सोडलं होतं ते कुठलंही प्री प्लॅनिंग केलं नव्हतं. त्यानं त्याचं गाव अचानकच सोडलं होतं आणि जर त्यानं तसं केलं नसतं तर आज कदाचित तो त्याचे जे फोरफादर्स आहे, पूर्वज आहे, ते पूर्वज जे काही काम करतात त्यांच्याप्रमाणेच त्यानं त्याचं काम केलं असतं. नेमली टिलिंग द लँड, लिव्हिंग, मॅरिंग अँड रायपनिंग इन हिज कॉर्नफिल्ड अँड ॲन्सेस्ट्रल होम. कामं कोणती केली असते? जसं की टिलिंग लँड, शेती कसणे, शेती वाहणे, नांगरणे, वखरणे, लिव्हिंग, जगणे, मॅरिंग, लग्न करणे आणि रायपनिंग इन हिज कॉर्नफिल्ड, त्यांचे जे मक्याचे शेत असतील तर त्या शेतामधील मका कापणे, असे त्यानं काम केले असते. बट दॅट वॉज नॉट टू बी. ही हॅड टू लिव्ह होम विदाउट टेलिंग एनीवन अँड ही कुड नॉट रेस्ट टिल ही लेफ्ट इट बिहाइंड अ कपल ऑफ 100 miles. त्याला त्याचं घर सोडावं लागलं आणि हे त्यानं केलं तेव्हा त्यानं कोणालाही सांगितलं नाही आणि तो तोपर्यंत शांत बसला नाही जोपर्यंत तो आपल्या गावातून निघून शेकडो किलोमीटर दूर गेला नाही. टू अ व्हिलेजर इट इज अ ग्रेट डील ॲज इफ अँड ओशियन फ्लोड बिटवीन. एखाद्या खेड्यातल्या माणसासाठी त्यावेळेला शेकडो मैल दूर जाणे म्हणजे जणू काही एखादा महासागर पार करण्यासारखं होतं. He had a working analysis of mankind's trouble, marriage, money, and the tangles of human ties. Long practice had sharpened his perception. Within 5 minutes, he understood what was wrong. आता त्याचं नॉलेज एवढं वाढलं होतं, त्याला ह्युमन टेंडन्सीज, त्याला आता मानवी जीवनामधले बरेचशा गोष्टी समजल्या होत्या. आता त्याच्याकडे काम करण्याचं एक ॲनालिसिस आलं होतं, विश्लेषण आलं होतं की मानवाचे ट्रबल्स, वैवाहिक समस्या, आर्थिक समस्या किंवा कुठले टँगल्स आहे, घरगुती झगडे आहे, काही ह्युमन टाईज आहे, तर हे सर्व कसे असतात, काय असतात, यामध्ये काय सोल्युशन काढलं पाहिजे, त्याला सर्व त्याचा अभ्यास झाला होता आणि त्याची प्रॅक्टिसच एवढी झाली होती की त्याचं आता परसेप्शन शार्पन झालं होतं. त्याला आता अगदी सहज समजत होतं की कुठल्या व्यक्तीला आपण काय बोललं पाहिजे, त्याला काय म्हटलं पाहिजे म्हणजे त्याच्या प्रॉब्लेमला सोल्युशन मिळेल आणि अवघ्या 5 मिनिटामध्ये तो हे समजू शकत होता की कुठे काय चुकत आहे. ही चार्ज 3 pies per question. Never open his mouth till the other had spoken for at least 10 minutes, which provided him enough stuff for a dozen answers and advices. आता तो एका प्रश्नासाठी 3 पाईज घेत होता. 3 पाईज म्हणजे 3 पैसे. पाईज हा शब्द आपण ऐकला आहे, पायी पायी असं आपण म्हणतो, तर ते 3 पाईज. तो त्याचं तोंड तोपर्यंत उघडत नव्हता, एक शब्दही बोलत नव्हता जोपर्यंत त्याचं क्लायंट 10 मिनिट त्याच्याबद्दल माहिती सांगेल. आणि ज्या वेळेला क्लायंट 10 मिनिटे त्याच्या स्वतःबद्दलची माहिती सांगत होतं तर याला पूर्ण अंदाज येत होता की आता याला काय ॲडवाईस दिली पाहिजे. व्हेन ही टोल्ड द पर्सन बिफोर हिम गेझिंग ॲट हिज फार्म, in many ways you are not getting the fullest results of your efforts. 9 out of 10 were disposed to agree with him. Or he questions, is there any woman in your family, maybe even a distant relative, who is not well disposed towards you? Or he gave an analysis of a character. Most of your troubles are due to your nature. आता त्याच्याकडे येणारे क्लायंट्सला जेव्हा त्याचा हात तो पाहत होता आणि तेव्हा तो काही कॉमन प्रश्न त्यांना विचारत होता किंवा काही कॉमन गोष्टी सांगत होता. जसं की हात पाहिल्याबरोबर त्यांना म्हणत होता की तुम्ही फार चांगले आहात, खूप काम करता, खूप मेहनत घेता, परंतु तरीही तुम्हाला
पाहिजे तसा रिझल्ट मिळत नाही. असं ऐकल्याबरोबर 10 पैकी 9 माणसं त्याच्या म्हणण्यावर विश्वास ठेवत होते आणि तो किती चांगला आहे, किती चांगला ज्योतिषी आहे हे गृहीत धरत होते. त्यानंतर तो कधी प्रश्न विचारायचा की काय तुमच्या कुटुंबामध्ये अशी एखादी बाई आहे, कदाचित ती तुमच्या दूरच्या नात्यामध्ये सुद्धा असू शकते, की तिला तुमचं बरं दिसत नाही, सी इज नॉट वेल डिस्पोज टुवर्ड्स यू, म्हणजे तिला तुमचं बरं दिसत नाही. किंवा तो कधी कधी त्या स्त्रीचं ॲनालिसिस करायचा, तिचं कॅरेक्टर सांगायचा की ती बाई कशी दिसते, कशी आहे, तिचा रंग कसा आहे. तर अशा प्रकारे तो लोकांना सांगायचा. आणि हे जनरल आहे, खूप प्रत्येकाच्या फॅमिलीजमध्ये अशी स्त्री असते. प्रत्येकाला वाटते की मी भरपूर काहीतरी चांगलं करत आहे परंतु मला यश मिळत नाही. तर अशा ज्या गोष्टी आहेत ज्या प्रत्येकाला सूट होतात अशा तो कॉमन गोष्टी प्रत्येकाला सांगायचा. आणि प्रत्येकाला अशा गोष्टी सांगितल्यामुळे बऱ्याच जणांना असं वाटायचं की हा ज्योतिष फार हुशार आहे. मोस्ट ऑफ युअर ट्रबल्स आर ड्यू टू युअर नेचर. तो हेही सांगायचा की तुमचे जे काही ट्रबल्स आहे ते तुमच्या नेचरमुळे आहे, स्वभावामुळे आहे. हाऊ कॅन यू बी अदरवाईज विथ सॅटर्न व्हेअर ही इज. तुम्ही एखाद्या शनीसोबत कसं काय राहू शकता. हाऊ कॅन यू बी अदरवाईज विथ सॅटर्न व्हेअर ही इज. यू कॅन हॅव ॲन इम्पेच्युअस नेचर अँड अ रफ एक्सटेरियर. धिस इंडियर्ड हिम टू देअर हार्ट इमिजिएटली, फॉर इवन द माइल्डेस्ट ऑफ अस लव्स टू थिंक दॅट ही हॅज अ फॉरबिडिंग एक्सटेरियर. आणि त्यानंतर तो लोकांना म्हणायचा की यू हॅव ॲन इम्पेच्युअस नेचर. तुमचा स्वभाव कसा आहे, इम्पेच्युअस आहे, म्हणजे तुम्ही इम्पल्सिव्ह आहात, लवकरच प्रतिक्रिया देता, तुम्ही चंचल आहात, तुम्ही स्पष्ट वक्ता आहात. अँड अ रफ एक्सटेरियर, आणि बाहेरून तुम्ही रफ आहात, म्हणजे आतून तुम्ही चांगले आहात, कोमल आहात, असं तो लोकांना सांगायचा. आणि असं म्हटल्यामुळं काय व्हायचं की धिस इंडियर्ड म्हणजे मेक लाईकेबल, असं सांगितल्यामुळे तो ॲस्ट्रोलॉजर लोकांचा आवडीचा व्हायचा. त्यानं सांगितलेली प्रत्येक गोष्ट ही आवडीची व्हायची आणि लोकांच्या हृदयामध्ये त्यानं सांगितलेली प्रत्येक गोष्ट इमिजिएटली बसायची. तो ज्या वेळेला लोकांना असं सांगायचा त्यावेळेला अत्यंत कोमल हृदयाची लोक आणि अत्यंत नरम स्वभावाच्या लोकांनासुद्धा असं वाटायचं की आम्ही बाहेरून फार सक्त आहो, कडक आहो. द नट्स वेंडर ब्ल्यू आउट हिज प्लेयर अँड रोज टू गो होम. दिस वॉज अ सिग्नल फॉर द ॲस्ट्रोलॉजर टू बंडल अप टू, सिन्स इट लेफ्ट हिम इन डार्कनेस एक्सेप्ट फॉर अ लिटिल शाफ्ट ऑफ ग्रीन लाईट विच strayed in from somewhere and touched the ground before him. आता नट वेंडरने आपली भट्टी बंद केली होती, ब्ल्यू आउट केली होती, विझवली होती. अँड रोज टू गो होम, आता तो घरी जाण्याच्या तयारीत होता. आणि तो आता घरी जाणार हे पाहून आता ॲस्ट्रोलॉजरला सुद्धा सिग्नल मिळालं होतं की आता आपल्याला सुद्धा बंडलअप करावं लागेल, आपल्याला सुद्धा आपलं गाठोडं बांधावं लागेल. आणि मग तो आता असं करणार होता. त्याच वेळेला त्या अंधारामध्ये एका ठिकाणाहून लिटिल शाफ्ट ऑफ ग्रीन लाईट, कुठून तरी एक हिरवा असा प्रकाश त्या ठिकाणी येत होता. आणि तो प्रकाश ॲस्ट्रोलॉजर ज्या ठिकाणी बसला होता त्या ठिकाणाच्या बिलकुल समोर तो हिरवा लाईट पडत होता. ही पिक्ड अप हिज कौरी सेल्स अँड पॅराफेर्नेलिया and was putting them back into his bag when the green shaft of light was blotted out. आता तो जो ग्रीन लाईट होता तो सुद्धा ब्लॉटेड आउट होत होता, थोडासा कमी होत होता, अंधुक होत होता. आणि म्हणून आता ॲस्ट्रोलॉजरने आपल्या कौरी सेल्स आणि आपलं जे बाकीचं सामान आहे, पॅराफेर्नेलिया आहे, तो सर्व एकत्र गोळा केला आणि आपल्या बॅगमध्ये भरला. आणि आता तो निघण्याच्याच तयारीला होता. He looked up and saw a man standing before him. He sensed a possible client and said. आता तो निघण्याच्याच तयारीला होता आणि त्यानं असं वर पाहिलं तर त्या ठिकाणी एक माणूस उभा होता. ॲस्ट्रोलॉजरला वाटलं की कदाचित तो आपला क्लायंट असावा आणि म्हणून त्यानं त्याला म्हटलं,
You look so careworn. It will do you good to sit down for a while and chat with me. त्या क्लायंटकडे पाहून त्याला म्हणाला की अरे तू तर फारच चिंताग्रस्त दिसतोस. काय झालं, कुठल्या चिंता आहेत तुला? ये बस थोडा माझ्याजवळ, सांग मला काय झालं आणि मी तुला नक्कीच त्यावर उपाय सांगेल, असं तो त्या क्लायंटला म्हणाला. आता तो काय उपाय सांगणार होता काय नाही हे देवालाच माहीत, परंतु एक गोष्ट मात्र नक्की होती की त्याला त्या क्लायंटपासून काहीतरी प्राइज मिळणार होते, ज्या पैशाच्या आधारावर तो आपल्या कुटुंबाचं पालनपोषण करणार होता. तर आलेल्या क्लायंटला तो हातातून जाऊ देत नव्हता. हा सुद्धा त्याचा एक गुण या ठिकाणी दिसून येतो. या स्टोरीचा पुढील पार्ट आपण पार्ट नंबर 2 मध्ये पाहूया. आणि जर आपल्याला हा पार्ट आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.